श्रोते हो, आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. व्यवसायांच्या विस्तारासाठी तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेला आज 10 वर्ष पूर्ण झाली. गेल्या 10 वर्षांमध्ये या योजनेच्या माध्यमातून सूक्ष्म आणि मध्यम उद्योजकतेला मिळालेलं प्रोत्साहन, त्याचं फलित आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मिळालेली गती याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 8 एप्रिल 2015 रोजी सुरू झालेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे गरजू आणि लहान उद्योग निर्मितीसाठी 33 लाख कोटी रुपयांचं कर्ज वाटप आजपर्यंत करण्यात आलं आहे. या योजनेला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्ली इथं आज एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केलं. दुर्लक्षित घटकांना आर्थिक मदत देऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याची हिंमत प्रधानमंत्री मुद्रा योजनेने दिली असल्याचं प्रधानमंत्री मोदींनी यावेळी सांगितलं. या योजनेमुळे अनेकांची स्वप्न सत्यात उतरली असून ही योजना सुप्त क्रांती घडवत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मुद्रा योजना ये कोई मोदी की वाहवाही के लिए नहीं है। मुद्रा योजना मेरे देश के नौजवानों को अपने पैरों पर खड़े रहने की हिम्मत और उनका हौसला बुलंद होता चले। मैं रोजी रोटी कमाने के लिए क्यों भटकूंगा, मैं 10 लोगों को रोजी रोटी दूंगा। अब आप लोगों से मेरी अपेक्षा है, आप लोगों को रोजगार तो दे, लेकिन आप लोगों को कहिए कि कोई गारंटी के बिना पैसा मिल रहा है, घर में क्यों बैठो, जाओ भाई बैंक वालों को परेशान करो। मेरा मकसद यही है कि मेरे देश का सामान्य सामान्य नागरिक वो इतना विश्वास से भरा हुआ हो। मुसीबतें होती है, हर एक को होती है, जिंदगी में कठिनाइयां होती है, लेकिन अगर मौका मिले तो कठिनाइयों को परास्त कर करके जीवन को आगे बढ़ाना, और मुद्रा योजना ने यही काम किया है। हमारे देश में बहुत कम लोग हैं जिनको इन चीजों की समझ है कि साइलेंटली कैसे रिवॉल्यूशन हो रहा है। ये बहुत बड़ा साइलेंट रिवॉल्यूशन है। हमारे यहाँ जब हम छोटे थे तो सुनते थे कि उत्तम खेती, मध्यम व्यापार और कनिष्ठ नौकरी, ऐसा सुनते थे। नौकरी को आखिरी गिनते थे। धीरे धीरे समाज की मनस्थिति ऐसी बदल गई कि नौकरी सबसे पहले, पहला काम भाई कहीं मिल जाए, बस सेटल हो जाए, जिंदगी की श्योरिटी हो जाती है। व्यापार मध्यम ही रहा और लोग यहाँ तक पहुंच गए, खेती तो सबसे आखिर में। इतना ही नहीं, किसान भी क्या करता है, अगर उसके 3 बेटे हैं तो एक को कहते हैं भाई तू खेती संभालना, 2 को कहते हैं तुम जाओ भाई कहीं रोजी रोटी कमाओ। ये अब आपको ये जो मध्यम वाला विषय है कि व्यापार को हमेशा मध्यम माना गया है, लेकिन आज भारत का युवा, उसके पास जो एंटरप्रेन्योर स्किल है, अगर उसको हैंड होल्डिंग हो जाए, थोड़ी उसको मदद मिल जाए तो बहुत बड़े परिणाम लाता है। और इस मुद्रा योजना में किसी सरकार के लिए भी ये आंख खोलने वाला विषय है। ये सबसे ज्यादा महिलाएं आगे आई हैं, सबसे ज्यादा लोन के लिए अप्लाई करने वाली महिला है, सबसे ज्यादा लोन प्राप्त करने वाली महिला है, और सबसे जल्दी रिपेमेंट करने वाली भी महिलाएं हैं। यानी ये एक नया क्षेत्र, और भारत, विकसित भारत के लिए जो संभावना है ना, वो इस शक्ति में पड़ी हुई है, वो दिखाई दे रहा है। और इसलिए मैं समझता हूं कि हमें एक वातावरण बनाना चाहिए। आप जैसे लोग जो सफल हुए हैं, आपको पता है, अब आपको किसी पॉलिटिशियन की चिट्ठी की जरूरत नहीं पड़ी होगी, किसी एमएलए एमपी के घर पे चक्कर नहीं काटना पड़ा होगा, आपको, मेरा विश्वास है, किसी को 1 रुपया भी देना नहीं पड़ा होगा, और बिना गारंटी को आपको पैसा मिलना, और एक बार पैसा आए तो उसका सदुपयोग करना, ये अपने आप में आपके जीवन में भी एक डिसिप्लिन ले आता है। वरना किसी को लगेगा यार ले लिया है, चलो अब दूसरे शहर में चले जाए, कहाँ ढूंढता रहेगा वो बैंक वाला। ये जीवन को बनाने का एक अवसर देता है, और मैं चाहता हूं कि मेरे देश के नौजवान ज्यादा से ज्यादा इस क्षेत्र में आए। आप देखिए, 33 लाख करोड़ रुपया ये देश के लोगों को बिना गारंटी दे दिए गए हैं। आप अखबार में तो पढ़ते हो अमीरों की सरकार है, सभी अमीरों का टोटल लगा दोगे तो भी 33 लाख नहीं मिला होगा उनको।
मेरे देश के सामान्य मानवी को 33 लाख करोड़ रुपया आपके हाथ में दिए है ना, आप जैसे देश के होनहार युवा युवतियों को दिए गए हैं। और इन सब ने, किसी ने 1 को, किसी ने 2 को, किसी ने 10 को, किसी ने 40-50 को रोजगार दिया। यानी रोजगार देने का बहुत बड़ा काम ये इकोनॉमी को जनरेट करता है। उसके कारण प्रोडक्शन तो होता ही होता है, लेकिन जो सामान्य मानवी कमाता है तो उसको लगता है चलो पहले साल में 1 शर्ट लेते थे, अब 2 ले लेंगे। बच्चों को पढ़ाने से संकोच करते थे, अब चलो पढ़ाएंगे। तो ऐसी हर चीज का एक समाज जीवन में बड़ा लाभ होता है। और जैसे मैं आपसे पूछ रहा हूँ, आज देश भर में आने वाले दिनों में ऐसे समूहों को मेरे सब साथी पूछने वाले हैं, उनसे मिलने वाले हैं, उनसे जानकारी लेने वाले हैं। और उसके कारण अगर कोई इसमें बदलाव लाना है, कुछ सुधार करना है, तो वो उस दिशा में भी हम जाने वाले हैं। लेकिन हमारी कोशिश, अब देखिए लगातार शुरू में 50,000 से 5 लाख किया। सरकार का कॉन्फिडेंस देखिए कि पहले सरकार भी सोचती थी भाई 5 लाख से ऊपर मत तो, डूब जाएगा तो क्या करेंगे, तो मोदी के बाल नोच लेंगे सब लोग। लेकिन मेरे देश के लोगों ने मेरे विश्वास को तोड़ा नहीं। मेरा जो मेरे देशवासियों पर भरोसा था उसको आप लोगों ने मजबूत किया, और उसके कारण मेरी हिम्मत हुई कि 50,000 से 20 लाख पर पहुंच गए। ये निर्णय छोटा नहीं है। ये निर्णय तब होता है जब उस योजना की सफलता और लोगों पर भरोसा, और इसमें दोनों चीजें दिखती है। आप ही लोगों में से मुझे इंस्पिरेशन मिलता है कि भाई हाँ, देखिए देश में ऐसी शक्ति एक में नहीं अनेकों में होगी, चलो ऐसा कुछ करते हैं। देश के लोगों को साथ लेकर के देश को बनाया जा सकता है। उनकी आशा आकांक्षा परिस्थितियों का अध्ययन करके किया है। ये मुद्रा योजना उसी का एक रूप है। मुझे विश्वास है कि आप लोग इस सफलता को और नई ऊंचाइयों तक ले जाएंगे और अधिकतम लोगों को लाभ हो। और समाज ने आपको दिया है, आपने भी समाज को देना चाहिए। श्रोते हो, प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत प्रामुख्यानं शिशु, किशोर आणि तरुण अशा 3 प्रकारामध्ये कर्ज दिलं जातं. यात सुरुवातीला 50,000 रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्जाचं वाटप केलं जातं. देशातल्या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला या योजनेमुळे मोठं प्रोत्साहन मिळालं आहे. याविषयी डिक्कीच्या महिला आघाडीच्या समन्वयक आणि मार्गदर्शक सीमा कांबळे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. भारत उद्योजकांची भूमी आहे आणि या ठिकाणी अनेक जसे मोठे व्यावसायिक आहेत तसे छोटे व्यावसायिक, दुकानदार, फेरीवाले, कारागीर, महिला बचत गट, लघु उद्योग असे कार्यरत आहेत. परंतु अनेक वर्षापासून बँकिंग व्यवस्थेपासून दूर राहिलेल्या घटकांना आर्थिक आधार मिळत नव्हता. तो या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक योजना आणून ते पूर्ण केलं. 8 एप्रिल 2015 रोजी प्रधानमंत्री मुद्रा योजना या योजनेची सुरुवात झाली आणि मायक्रो डेव्हलपमेंट किंवा जे असे छोटे छोटे उद्योग करणारे व्यावसायिक जे होते ते जे आतापर्यंत बँकिंगच्या क्षेत्रापासून वंचित होते त्यांना बिनव्याजी किंवा कमी व्याजदराने कर्ज मिळवून देण्याचं काम या योजनेने केलं. मुळात या योजनेचा हा उद्देश होता विशेषतः फेरीवाले, त्यानंतर कुशल कामगार असतील, वेगवेगळे जसे कुंभार, लोहार असे व्यावसायिक असतील, टेलर्स असतील, छोटे दुकानदार असतील, ऑटो चालक अशा पद्धतीचे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या स्तरावरती लघु उद्योगामध्ये कार्यरत असलेल्या महिला उद्योजका, तर यांचा याच्यामध्ये समावेश होतो. या योजनेचं जर आपण पाहिलं तर एकूण जी योजना आहे त्या योजनेमध्ये आतापर्यंत 52,80,979 इतके सँक्शन हे महाराष्ट्रातले आपल्याला दिसतात. म्हणजे 40,388.66 करोड इतकी अमाऊंट जी आहे ती अमाऊंट यामध्ये सँक्शन झालेली आपल्याला दिसते. यामध्ये महिला ज्या आहेत त्या महिला 68% टोटल लोन अकाउंट जे आहेत त्या टोटल लोन अकाउंट मधून आपल्याला दिसत आहेत. तर 68% महिलांनी याचा लाभ मोठ्या प्रमाणावरती घेतल्याचं आपल्याला जाणवतं. या योजनेने नवीन
स्टार्टअप जे आहेत आणि घरगुती व्यवसाय जे आहेत त्या घरगुती व्यवसायामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते आणि याच्यामध्ये महिलांचं प्रमाण जे आहे ते महिलांचं प्रमाण आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसतं. आता महिला लाभार्थी जे आहेत त्यांचं मी जसं म्हटलं की 68% इतकं प्रमाण याच्यामध्ये आहे. त्यानंतर SC, ST, OBC घटकांचं योगदान जे आहे ते 50% पेक्षा अधिक दिसून येतं. तर या अर्थाने सुद्धा ही योजना अत्यंत लाभदायक अशी आहे. आतापर्यंत बँकिंग क्षेत्राबद्दल लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती, तणाव असा होता आणि त्यामुळे बँकेपासून दूर किंवा बँकेकडून लोन घ्यायचं नाही अशी जी एक भावना सर्वसामान्यांच्या मनामध्ये आतापर्यंत होती, ती मुद्रा योजनेने मात्र ही भीती जी आहे ती भीती दूर केली आणि या मुद्रा योजनेने आतापर्यंत बँकिंग पासून दूर असणारे जे असे छोटे व्यावसायिक होते आणि विशेष करून महिला होत्या तर या महिलांना खूप आर्थिक पाठबळ जे आहे ती पाठबळ हे दिलेलं आहे आणि अशा अर्थाने ही जी योजना आहे ही योजना खरं म्हणजे भारतातील उद्योजकांसाठी क्रांतिकारी योजना ठरलेली आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही ठिकाणच्या लाखो लोकांनी यामध्ये आर्थिक स्थिती जी आहे त्यांची सुधारलेली आहे. महिला वर्ग जो आहे आणि मागासवर्गीय तरुण वर्ग जो आहे तर या वर्गाला सुद्धा अतिशय लाभ याच्यामध्ये झाल्याचं आपल्याला दिसतं. ज्यामध्ये आतापर्यंत शिशु, किशोर आणि तरुण याची जर आकडेवारी आपण पाहिली तर 35,25,632 ही कर्ज प्रकरणं झाली, ज्याच्यामध्ये 11,70,845 करोड इतकी अमाऊंट ही याच्यामधून डिस्बर्स झालेली आहे. किशोर जर का लोन पाहिलं गेलं तर त्याच्यामधून 15,97,329 इतके कर्ज प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये 18,363 करोड इतकी अमाऊंट जी आहे ती डिस्बर्स झालेली आहे. तरुण याच्यामध्ये 1,57,018 एवढी प्रकरणं जी आहेत त्यामध्ये 10,316.31 करोड इतकी डिस्बर्समेंट त्याच्यामध्ये झालेली आहे. लोन सँक्शन जे महाराष्ट्रातलं आहे तर याच्यामध्ये 52,80,979 इतके लोन सँक्शन झालं. त्याची अमाऊंट जर आपण पाहिली तर ती 40,38,866 करोड इतकी अमाऊंट आहे आणि याच्यामध्ये 68% इतक्या महिला ज्या आहेत त्या महिला आपल्याला दिसतात. तर अशा अर्थाने एक संपूर्ण देशभरामध्ये ही योजना जी आहे ही अत्यंत परिणामकारक सर्वसामान्य घटकाला हे उभं करणारी, आर्थिक पाठबळ देणारी अशी योजना ही भारत सरकारने आणली आणि आता 10 वर्ष पूर्ण झाले आणि त्या 10 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती या योजनेने उद्योजक घडवले आणि नुसते घडवले नाही तर आर्थिक क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणलेली आहे आणि त्याचबरोबर सर्वसामान्य माणसाला उद्योजकतेचा एक नवा मार्ग याच्यामुळे दिसला आणि त्याच्यामुळे एक सकारात्मक चित्र आपल्याला या योजनेमुळे दिसतंय. श्रोते हो, प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे महिलांच्या आर्थिक सबलीकरणासोबतच कृषी क्षेत्राशी संबंधित उद्योगांनाही प्रोत्साहन मिळालं आहे. केवळ व्यक्तिगतच नव्हे तर कौटुंबिक आर्थिक उत्पन्न वाढीसाठी ही योजना लाभदायक ठरल्याचं तज्ज्ञ सांगतात. एकूणच मुद्रा योजनेमुळे नवनवीन उद्योग निर्मिती, स्वयंरोजगाराला प्रोत्साहन मिळून शहरी भागासह ग्रामीण भागातही रोजगार वृद्धी होण्यास मदत तर झाली, सोबतच ही योजना देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारी ठरली आहे. श्रोते, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, समन्वय आणि लेखन रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अदिती बापट.